या संदर्भामध्ये मातंग बांधवांना विनंती करतो की संविधानिक मार्गाने त्यांनी लढा द्यावा, कुठल्याही द्वेषाची भावना न घेता त्यांनी लढा द्यावा। बौद्ध समाजांना सुद्धा 59 ज्या जाती आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की संविधानिक पद्धतीने लढा द्या। या संदर्भामध्ये भाजप आणि RSS हे अराजकता निर्माण करण्यासाठी काही समूहाला जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेने भडकवण्याचा प्रयत्न करतात। कोणताही समाज या भावनेला RSSच्या बळी न पडावा असं मी सर्वांना विनंती करतो। तर पुणे येथे 20 तारखेला सकाळी 7 वाजता सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांनी सहभागी व्हायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर बाबासाहेबाला पुष्प अर्पण करून देशाचं राष्ट्रगीत म्हणून या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे। तर सर्व नागरिकांना विनंती करतोय की उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने 20 तारखेला शनिवार 20 जून 2026 सकाळी 7 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम। मी सतीश गायकवाड, बीड ते मंत्रालय असा लॉंग मार्च पुण्यामध्ये दाखल होणार आहे। तर पुणे येथे 20 तारखेला सकाळी 7 वाजता सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांनी सहभागी व्हायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर बाबासाहेबाला पुष्प अर्पण करून देशाचं राष्ट्रगीत म्हणून या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे। तर सर्व नागरिकांना विनंती करतोय की उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने 20 तारखेला शनिवार 20 जून 2026 सकाळी 7 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। या मोर्चाचं नेतृत्व सर्व समाज करत आहे। सर्व 59 जातीचे प्रतिनिधित्व असणार आहेत। हे समूह म्हणजे सर्वांचं नेतृत्व असणार आहे, म्हणजे कुण्याही व्यक्तीचं नसणार आहे। याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटना सहभागी आहेत आणि आम्ही या लॉंग मार्चच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करतोय आणि त्या संदर्भामध्ये सर्व समाज याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, सहभागी होणार आहे। हा जो आहे हा RSS आणि BJPनी म्हणजे नेगेटिव्ह चर्चा जे चालू केलेले BJP आणि RSSनी, त्या संदर्भात त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, परंतु तेही आमचे बांधव आहेत। आमचं असं म्हणणं आहे 13% जो हा गट आहे हा मोठा आहे, त्याच्यामध्ये जर तुकडे झाले तर छोट्या ज्या जात समूह आहेत त्यांना आरक्षणाची संधी मिळणार नाही आणि सामाजिक स्तराचा रूपांतर हे आर्थिक स्तरामध्ये जाईल। त्यामुळं आरक्षण हे म्हणजे बंद करण्याच्या मार्गावर जाईल। त्यामुळं BJP आणि RSSच्या कुठल्याही भूलथापांना कुठलाही समाज बळी न पडावं असं मी सर्वांना विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान सभेमध्ये 341च्या संदर्भात चर्चा होत होती, त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे कलम आहे हे राज्यपालाच्या राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली असेल, कारण त्यांचा कुठला ह्या कलमाचा म्हणजे हे जे 341 कलम आहे अनुसूचित जातीचं कलम आहे असल्या कारणानं याच्यामध्ये राज्यपालाच्या नियंत्रणाखाली असेल। त्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये राजकीय पक्ष
गैरफायदा घेणार नाही असं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत चर्चेच्या वेळेस मध्ये सांगितलेलं होतं. तुम्ही बघितलं की मातंग समाजाची जी सभा झाली त्याच्यामध्ये आरक्षण आम्ही कुठल्याही प्रकारे घेऊ अशा प्रकारे त्यांनी वल्गना केली आणि चप्पल आणि बूट दाखवून उंच करून चप्पल बूट उंच करून दाखवली आणि कुठल्याही प्रकारे आम्ही आरक्षण वर्गीकरण करण्यास भाग पाडू असं त्यांनी वल्गना केली आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? यावर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, तेढ निर्माण. या संदर्भामध्ये मातंग बांधवांना विनंती करतो की संविधानिक मार्गाने त्यांनी लढा द्यावा, कुठल्याही द्वेषाची भावना न घेता त्यांनी लढा द्यावा. बौद्ध समाजांना सुद्धा 59 ज्या जाती आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की संविधानिक पद्धतीने लढा द्या. या संदर्भामध्ये भाजप आणि RSS हे अराजकता निर्माण करण्यासाठी काही समूहाला जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेने भडकवण्याचा प्रयत्न करतात. कोणताही समाज या भावनेला RSSच्या बळी न पडावं असं मी सर्वांना विनंती करतो. याच्यामध्ये आमचं असं नियोजन आहे की आम्ही सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहे. जास्तीत जास्त बुद्धविहार, जास्तीत जास्त याच्यामध्ये आमच्यासोबत मांग गारुडी समाजाचे दादू सकट, आमच्यासोबत फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आमचे फिरोज मुल्ला सर आहेत, मुस्लिम समाजातले. परत आमच्यासोबत चर्मकार आहेत, आमच्यासोबत मेहतर आहेत. म्हणजे बरेच समूहाचे आमच्यासोबत प्रतिनिधी आहेत आणि ते सगळे सहभागी होतात त्याच्यामध्ये. पुण्यातलं नियोजन किती तारखेला आणि कशा प्रकारे म्हणजे महाकोरेगावचं नियोजन कसं असणार आहे? पुण्याचं आणि पिंपरी चिंचवड किंवा लोणावळ्याचं नियोजन कसं? म्हणजे पहिला असा आहे की शिरूरला 17 तारखेला मुक्काम आहे, तिथं जाहीर सभा होईल. 18 तारखेला भीमा कोरेगावला मुक्काम आहे, तिथे संध्याकाळी 18 तारखेला जाहीर सभा होईल. पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर 19 तारखेला जाहीर सभा होईल. आणि आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्वच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील बांधवांना, नागरिकांना, विहारांना, सामाजिक राजकीय सर्वांनाच विनंती केलेली आहे की 20 तारखेला सकाळी 7 वाजता पुणे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी सर्व फुले शाहू आंबेडकरीतील चळवळीतील लोकांनी तिथं जमायचं आहे आणि तिथून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून मंत्रालयाच्या दिशेने लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हायचं. बोललं जातं की सरकारने ठरवलेलंच आहे वर्गीकरण म्हणजे कुठल्याही प्रकारे ते वर्गीकरण करणारच 100% असं बोललं जातं. तुम्हाला वाटतं का तुम्ही जो विरोध करताय त्याला यश? नक्कीच आम्हाला यश येणार आहे. हे वर्गीकरण होऊ शकत नाही, याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे हे अनेक समस्या आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्याकडनंच महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करणारे स्टेटमेंट येतात. सरकारची जर इच्छा असेल प्रामाणिकपणे काय करायची तर ते स्टेटमेंट काय देतात, मीडियाला काय सांगतात. कायदा हे देवेंद्र फडणवीस बनवतोय, त्यांच्या हातामध्ये आहे, त्यांना मेजॉरिटीमध्ये आहेत ते. पण त्यांची अशी इच्छा आहे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा BJP आणि महाराष्ट्र सरकारचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. या संदर्भात आता कोणती प्रक्रिया कंप्लीट नसताना आम्ही वर्गीकरण करू हे जे स्टेटमेंट आहेत हे अतिशय चुकीचे आहेत. आणि देवेंद्र फडणवीसला विनंती आहे की अशा पद्धतीचे अराजकता निर्माण करणारे स्टेटमेंट देऊ नका अशी मी त्यांना विनंती करतोय. कारण आपल्याला सामाजिक सलोखा राखायचा आहे. सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर 20 तारखेला सकाळी 7 वाजता जमायचं आहे आणि तिथून लॉंग मार्चला सुरुवात होईल.